डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे, त्यामुळे 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरलाच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या सोयीसाठी 15 डिसेंबरला म्हणजेच परवा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, 16 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर 15 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, काय अधिक माहिती? नक्कीच 16 तारखेपासून आहे ते हिवाळी अधिवेशन आहे ते नागपुरामध्ये सुरू होणार आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आमदारांची गैरसोय होऊ नये यासाठीच कुठेतरी हा शपथविधी आहे तो रविवारी 15 डिसेंबर रोजी आहे तो नागपुरात घेण्याचं ठरलं असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की ज्या पद्धतीने आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये शपथविधी होईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं, मात्र हा शपथविधी आहे तो 15 तारखेला नागपुरातच होईल अशा पद्धतीने आता सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की सर्व अधिकाऱ्यांना देखील आहे ते नागपुरात जायचंय। 16 तारखेपासूनची खरं तर अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनाची तयारीसाठी नागपूरमध्ये सर्वांना पोहोचायचं आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची आणि त्याचबरोबर आमदारांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी हा शपथविधी सोहळा देखील आता 15 डिसेंबर रोजी आहे तो केला जाईल असं देखील सूत्रांकडून सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं की अधिवेशनाच्या अगोदरच आमदारांचा विस्तार आहे तो केला जाईल आणि त्यामुळेच कुठेतरी हा विस्तार देखील आता अधिवेशनाच्या अगोदरच मात्र 15 तारखेला होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।